1960 साली जिल्हा परिषदेने हदगाव तालुक्यातील बनचिंचोली येथे शाळेची उभारणी केली होती, पण ही जागा जिल्हा परिषदेची नसून शेतकरी देवराव पौळ यांच्या मालकीची असल्याचं न्यायालयात सिद्ध झालंय आणि शाळा उघड्यावर आली आहे। या शाळेतील 128 विद्यार्थी हे आता उघड्यावर शिक्षण घेत आहेत। या शाळेची इमारत जिल्हा परिषदेने कोणताही मोबदला न देता ताब्यात घेतली आहे। मागील अनेक वर्षांपासून इथं 1ली ते 7वीचे वर्ग भरवले जात होते। या शाळेच्या जागेवर देवराव पौळ यांनी न्यायालयात हक्क सांगितला होता। अखेर न्यायालयात या प्रकरणाचा निकाल लागला असून 6 गुंठे जागा देवराव यांच्या मालकीची असल्याचं न्यायालयाने निकालपत्रात नमूद करत ही जागा देवराव यांच्या ताब्यात दिली आहे। 2014 पासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होतं। या संपूर्ण प्रकरणात जिल्हा परिषदेच्या तत्कालीन अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा दिसून आलाय, पण याचा फटका आता ऐन उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना बसतोय। जिल्हा परिषदेने तात्काळ यावर उपाययोजना करावी अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। आमचे विद्यार्थी नाही का उघड्यावर बसलेले आहेत। याला एकमेव कारण म्हणजे जिल्हा प्रशासन आहे। जिल्हा प्रशासनाने दुर्लक्षितपणा केल्यामुळे नाही का आमच्या लेकराची आज नाही का ही दुर्दशा होत आहे। उघड्यावर लेकरं बसलेली आहेत। 1935 ची स्थापना आहे या जिल्हा परिषद शाळेची आणि आज आतापर्यंत नाही का हे वर्ग नाही का एका बंदिस्त याच्यामध्ये होते, विद्यार्थी शिकायला होते। ईश्वर सतीश पौळ आहे, मी इयत्ता 6वी शिकत आहे। आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली खूप चांगली शाळा होती। हे शाळा शासनाने बंद केलेली आहे कोर्टाचा निरोप घेऊन आणि आम्ही इथं उन्हामध्ये बसलेलो आहोत। मी एवढेच बोलते की आमची शाळा आहे ना आम्हाला परत वापस करून द्यावा। अतिशय सुंदर आमची शाळा आहे, आम्हाला परत वापस एवढंच। न्यायालयीन निर्णयाप्रमाणे श्री देवराव पाटील यांनी कोर्टामध्ये दावा दाखल केला आणि त्यांच्या वडिलांनी दिलेली शाळेसाठीची जमीन ही कोर्टाने त्यांना वापस दिली। न्यायालयीन निर्णय काही का असेना, परंतु या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बनचिंचोली येथे शिकत असणारे विद्यार्थी आज न्यायालयाच्या या निर्णयामुळे आणि जिल्हा परिषदेच्या प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे आज हे विद्यार्थी चिमुकले उघड्यावर आलेले आहेत।